जिंदाबाद साथियो, आपण पाहत असाल सलग 2 दिवसापासून आपल्याला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूर या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना दिसत आहे आणि नेमक्या सलग 2 दिवस झाले तरी पण हे विद्यार्थी इथे उपाशी तापाशी आपल्याला आंदोलनामध्ये बसलेले दिसतच असतील आपल्याला. तर आपण रँडमली यांच्या मागण्या काय आहेत याबद्दल आपण चर्चा केलेली आहे, परंतु आतापर्यंत यांना काय प्रतिसाद मिळाला आहे या आंदोलनाबाबत आपण हे यांच्याकडून जाणून घेऊ. 2 दिवसापासून तुमचं हा आंदोलन सुरू आहे, तर प्रशासन आणि शासन यांच्या मार्फत तुमचा संवाद झालेला आहे काय? संवाद झालेला आहे, पण जसं आम्हाला सकारात्मक उत्तर हवं होतं त्यांच्याकडून तसं आम्हाला आतापर्यंतही मिळालेलं नाही त्यांच्याकडून. तर हा आंदोलन किती दिवस म्हणजे कधीपर्यंत सुरू असणार? जोपर्यंत आमच्या मागण्या आमची जी GR आहे तो रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. बस आमचं एवढंच मागणं आहे की GR रद्द झालंच पाहिजे. आदिवासी समाज आजही बघितलं भारतात कुठेही इकडे तिकडे बघितलं तरी सर्व GR बद्दलच मोर्चा सुरू झालाय सर्वांचाच, कारण की हा GR जो निघालाय तो सर्वांच्या विरोधी आहे. कारण की 24 वर्षामध्ये कोणाचंही शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही आणि कोणीही डॉक्टरेट या PG PhD कोणीही शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही त्यांचं. जसं ऑल ओव्हर इंडियाची गोष्ट केली आपण, तर कुठेतरी ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले आदिवासी समाजातील विद्यार्थी असोत किंवा विद्यार्थिनी समाज असो, कुठेतरी आपला शोषण होत आहे आणि हक्क अधिकार यांच्यासाठी लढा देताना दिसत आहे, परंतु यांची लोकसंख्या सोबत असताना दिसत नाही, एकजुटीने दिसत नाही. यामागे तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता? फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की जितक्या संख्येने तुम्ही यान तितक्या याच्याने आम्ही लढू. आणि मला इतकं सर तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे की खरंच तुम्ही 26व्या वर्षी म्हणजे जेव्हा 26व्या वर्षी तुम्ही खरंच नाही का डॉक्टरची पदवी घेतली होती का? मला हेच क्वेश्चन सरांना विचारायचं आहे. आणि म्हणजे प्रायव्हेट बिल्डिंग आहे आमच्या हॉस्टेलची, ते आम्हाला प्रायव्हेट नाही तर आम्हाला स्वतःची गव्हर्नमेंट बिल्डिंग हवी आहे. तर आपण बघितलं असणार की विद्यार्थ्यांसोबत आपण चर्चा केलेली आहे आणि विद्यार्थ्यांची उत्तरे आपल्याला मिळालेली आहेत. तर नक्कीच आपण पुन्हा एका विद्यार्थ्यांना आपण जाणून घेऊयात. हे मला वाटते शासनाची कूटनीती आहे. हे घातक GR जो शासनाने काढला म्हणजे पहिले आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण संपवायचं आणि जसं झाडाच्या एक फांद्या कापायचा, पहिले DBT आमच्या माथी लावून खानावळ बंद केली आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी 26 वर्षे वयाची अट हे अशा जाचक अटी लावून शासन हे कुठंतरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर घातक असा प्रहार करत आहे. तर याबद्दल आम्ही जोपर्यंत हा GR शासन मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. म्हणजे सर्वांची एकच प्रतिक्रिया आहे याच्यावर की जोपर्यंत शासन निर्णय हा GR 5 ऑगस्ट 2026 रोजी हा प्रसारित झालेला GR आहे, जोपर्यंत मागे घेणार नाही किंवा जोपर्यंत GR रद्द होणार नाही तोपर्यंत विद्यार्थी आंदोलन करणार. तर आपण बघत आहात आदिवासी एक आवाज आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असणार आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट मिळत असणार. इन्कलाब जिंदाबाद.